मित्रांनो, फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आणि या ओळखपत्राकरिता नोंदणी जी आहे मित्रांनो ती अतिशय तीव्र गतीने सुरू आहे. तर आपल्या मनामध्ये आता एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजेच ह्या जी नोंदणी सुरू आहे या नोंदणीची शेवटची तारीख कोणती आहे, म्हणजेच लास्ट डेट कोणती आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत कामाचा आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, शेतकरी विशिष्ट ओळखपत्राकरिता नोंदणी जी आहे मित्रांनो ती अतिशय तीव्र गतीने सुरू आहे. आतापर्यंत 30% लोकांनी याकरिता नोंदणी केलेली आहे मित्रांनो, आणि जवळपास 70% लोक नोंदणी करायची अद्यापही बाकी आहे. आणि ते बाकी राहण्याचे कारण म्हणजेच त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ते 70% लोक अद्यापही बाकी आहे. आणि मित्रांनो, या 70% लोकांच्या मनामध्ये दररोज प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजेच हे जे फार्मर आय डी कार्ड काढण्याची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो ती कोणती सरकारने निश्चित केलेली आहे, असं त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. पण मात्र या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसतो तेव्हा त्या व्यक्तीला तालुका ठिकाणी जाऊन आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करावा लागतो. आणि आता सध्या या टाईमला आधार कार्ड सेंटरवर एवढी रश आहे मित्रांनो की त्यांचा जवळपास संपूर्ण दिवसभरसुद्धा नंबर लागत नाही आहे. याच कारणामुळे अनेक लोकांचे जे म्हणजे मित्रांनो नोंदणी करण्याकरिता लेट होत आहे. आणि या संपूर्ण गोष्टीचा विचार करून सरकार या ज्या नोंदणीकरिता जी मित्रांनो तारीख जी आहे ते फिक्स करत नाही आहे. याचं मेन कारण म्हणजेच सरकारने जर याकरिता एक डेडलाईन दिली म्हणजेच तारीख निश्चित केली तर त्या तारीखमध्ये शेतकऱ्यांची जी नोंदणी आहे ती होणे शक्य नाही मित्रांनो. त्याकरिता सरकारने अद्यापही याकरिता नोंदणीकरिता डेडलाईन दिलेली नाही मित्रांनो. म्हणजे तुम्ही तुमचं जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून तुम्ही पुढेही नोंदणी करू शकणार आहात. ही नोंदणी सतत चालू राहणार आहे मित्रांनो. अद्याप तरी सरकारने याकरिता म्हणजेच डेडलाईन दिलेली नाही, म्हणजेच लास्ट तारीख शेवटची तारीख दिलेली नाही मित्रांनो. आता तुमच्या मनावरला जे प्रश्न आहे की सरकार समोर पुढे चालून याकरिता म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नोंदणीकरिता लास्ट तारीख शेवटची तारीख ठेवू शकते का, तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सध्या आपल्याकडे नाही आहे. हां, जर भविष्यात जर सरकारने याकरिता डेडलाईन दिली तर आपण या चॅनलवर नक्कीच या व्हिडिओ आणणार आहोत आणि तुम्हाला माहिती देणार आहोत मित्रांनो. तर तुमच्या मनामध्ये भीती न बाळगता की शेवटची तारीख कोणती आहे, तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा आणि तुमची जी नोंदणी आहे मित्रांनो ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे की शेतकरी विशिष्ट ओळखपत्राकरिता नोंदणीची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो ती अद्यापही सरकारने निश्चित केलेली नाही, कारण की याला शेवटची तारीख ठेवलेली नाही मित्रांनो. तुम्ही सतत पुढेही असंच रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. तर मित्रांनो, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.